ज्या गावाचं नावच माहिती त्या गावाला जायचं कसं? सर तुम्ही रोज चेतना म्हणता हो, आम्हाला चेतना नावाची स्त्री आठवते, मुलगी आठवते, चेतना हॉल आठवतो आम्हाला, भरपूर सारी दुनिया आठवते, पण चेतना कोणती? तुम्ही नेमकी चेतने कोणत्या चेतनेबद्दल बोलताय? समस्या ही आहे, आत्मा बोललं तरी गुळगुळीत झालं, ऊर्जा बोललं तरी तुम्हाला कळत नाही, परमात्म्याचा अंशही कळत नाही, आणि चेतना म्हटलं तरी कळत नाही. तर तुम्हाला पेटवायचं कसं? मोबाईल कोणाचा? मोबाईल कोणाचा? तुमचा. तुम्ही विकत आणला म्हणल्यावर कोणाचा झाला? तुमचा. पण चालवायचा कसं? विचारायचं कोणाला? ही समस्या आहे. शरीर तुमचं आहे, हे जीवन तुमचं आहे, परंतु तुम्हाला त्या जीवनाविषयीचं सखोल ज्ञान नाहीये. आणि ते ज्ञान का नाहीये? कारण आम्ही शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर एवढे जास्त प्रभावित झालेलो आहोत. आम्ही त्या शरीराला आणि मनाला एवढं असं मजबूत केलेलं आहे की त्या शरीराचं जीवन म्हणजेच मी समजतो. माझं शरीर निरोगी असलं की मी म्हणतो मी निरोगी आहे, माझं शरीर जर आजारी पडलं की मी म्हणतो मी आजारी आहे. तू कसला आजारी? जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा स्वप्न कोण बघतो? अरे हा प्रश्न आहे. आता डोळे उघडे तर हे डोळे बघू राहिले हे तर कळलं मला, आणि मेंदू त्याचा अर्थ लावतोय हे बी माहितीये मला. मग जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हा कोण स्वप्न बघतो? बरं मी जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा पण कोण जागा असतो? बरं ठीक आहे, हे सगळं काहीच कळलं नाही. मेल्यावर नेमकी कोण जातो? अच्छा बर, हे माहिती आहे तुम्हाला. कोणत्या आकाराचा असतो तो? दिसायला कसा असतो? असं कधी पाहिला का तुम्ही? त्यांनी कधी तुमच्याशी बोलला का? तो कधी? तो बोलण्यासाठी सर पहिली बाहेर शांतता झाली पाहिजे. तो बोलतो, आतला आवाज बोलतो, पण त्यासाठी तुम्ही शांत झाले पाहिजे, तुम्ही आत वळले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हे बाहेरचे कान सुद्धा लक्ष दिल्याशिवाय ऐकत नाही, हे बाहेरचे डोळे सुद्धा लक्ष दिल्याशिवाय पाहत नाही, ही जीभ सुद्धा लक्ष दिल्याशिवाय चव सांगत नाही, हे नाक सुद्धा लक्ष दिल्याशिवाय सुगंध सांगत नाही, आणि हे कान सुद्धा लक्ष दिल्याशिवाय ऐकत नाही. तुम्ही म्हणा सर कसं काय शक्य आहे? तुम्ही जेव्हा मोबाईल मध्ये गेम खेळत असता, टीव्ही मध्ये काहीतरी सिनेमा पाहत असता, घरातून तुम्हाला 4 वेळा आवाज देता, तुम्ही काय म्हणता मी ऐकलंच नाही? अरे तुमच्या पलीकडे बसलेल्या माणसाला 4 वेळा ऐकू आलं, तो तुम्हाला सांगतो हा मी ऐकलं, हा मोबाईल खेळत होता गेम. ही इंद्रिय सुद्धा लक्ष जिथं असतं तेवढंच सक्रिय होतं, जिथं लक्ष जर नसेल इंद्रिय सुद्धा सक्रिय होत नाही. कान उघडे, डोळे उघडे, तरी पण दिसत नाही, तरी पण ऐकू येत नाही. म्हणजे काय? कोणाचं तरी काय आहे? लक्ष आहे. ज्याचं लक्ष आहे तोच तुम्ही आहात. तुम्ही आज जे काही काम करता हे तुमचे इंद्रिय करताय, तुमचं शरीर करताय, विचार करताय तर तुमचं मन करताय, तुमच्या मेंदूमध्ये क्रिया चालू आहे, आणि तुम्ही त्यालाच काय म्हणताय? मी म्हणताय. तुम्हाला हे कळलं पाहिजे का जे ह्या शरीराला चालवतं, चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोणाच्या सत्याने चाललेलं आहे ते शोधा. सर मान कसं शोधायचं? डोळे बंद करा. हे इंद्रियांचा जो बाहेर जो प्रवास आहे तो बंद करा. म्हणून सगळे साधू, सगळे संत, सगळे ध्यानी हात बांधून डोळे बंद करून शांत बसलेले असतात, कारण ते स्वतः सोबत असतात. ते त्यांच्या आतमधल्या चेतनेला काय करतात? जागरूक करतात. आम्ही किती वेळ असं स्वतः सोबत राहतो? तुम्ही गाडी जागेवर जर रेस केली, जागेवरच बघा गाडी अशी थर्र करते, तुम्ही जर ती रेस जर लावून धरली ना, काही वेळानंतर एक एक पार्ट उडायला लागतो गाडी. तसे हे असतात, हे जागेवर बसून काही काम नाही थांब नाही, गाडी रेस. तरुणपणामध्ये म्हातारपणाची लक्ष दिसायला लागतात, शरीरावर सुद्धा, आचरणामध्ये सुद्धा. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये असलेली जी ऊर्जा आहे तिला चुकीच्या दिशेने काय करतो? प्रवाहित करतो. योग्य अयोग्य हे बाह्य मनाला आहे, शरीराला आहे. शरीराचे लाड आहे होते, नखरे त्याचे. ते नखरे काय सुंदर शब्द आहे बघा. नखरे म्हणजे न खरे, जे खरेच नसते ते नखरे. मेकअप करायला 2 तास लागते, नखरे. एखाद्याला उठ आणि चल मला माहिती सांग म्हणलं, ते हळूच उठत, एक एक पाऊल मोजित, तिथे जाऊन बस उभं राहतं, बामट्यासारखं पाहत. नखरे ना. एखाद्याचं पोट भरलेलं असेल ना, त्याला जेवायला बसवा, ते म्हणतं काय केलंय जेवायला? तुला जर भूक लागली ते म्हणतं पहिलं वाढा. नखरे कोण करतं? ज्याचं पोट भरलेलं आहे, ज्याला जर नको आहे ते नखरे करतो. बरोबर आहे की नाही? शुद्धीवरचा माणूस आहे ना तो आत्मपरीक्षण करतो, आणि बेशुद्ध माणूस आहे ना लोकांचं परीक्षण करतो. इंद्रियांच्या मागे जो गेला तो भोगामध्ये संपला. या जिभेला कधी तृप्ती मिळाली हो? तुमची जीभ कधी तृप्त झाली? आता तुमचं किती वय आहे? 55 वर्ष वय आहे. 55 वर्षापासून जिलेबी खाली तरी दिसले तोंडाला पाणी येतं ना. वासना दुष्पूर आहे. तुम्ही तिला जेवढं इंधन टाकाल तेवढी ती भडकते. इंद्रियांचं तसंच आहे. तुम्ही त्याला जेवढं सुख द्यायचा प्रयत्न कराल तेवढे ते मागणी करता, आणखी मला आणखी पाहिजे. बरोबर आहे ना? आणि म्हणून समस्या आहे, तुम्ही शरीराच्या मार्गे जाता, म्हणून ते शरीराची इंद्रिय तुम्हाला भरकटवता. तुम्ही विसरून जाता की कोण आहात तुम्ही. जागरूक राहणं म्हणजे ना शरीराच्या इंद्रियांच्या मागे जाणं ना मनाच्या मागे जाणं, त्यांच्या इच्छेचा त्याग करणं. मनाला शरीराला वासना आहे, मनाला कामना आहे, दोघांना सोडून देणं. तुम्ही म्हणा सर मग असं कसं काय सोडून द्यायचं? जेव्हा तुम्ही अपमानित होता, जेव्हा तुम्हाला प्रचंड अपयश मिळतं, जेव्हा तुम्ही प्रचंड दुःखात असता, तेव्हा तुमच्या मनातून आपोआप त्याग तयार करतो. तुम्हाला कोणी जर आवडीचा पदार्थ जरी घेऊन आलं, नको म्हणतं. हे इंद्रिय काय म्हणता? नको मला. आणि तुझं आवडीचं गाणं ऐक ना, नाही नको काही लावू नको, मला शांती हवी. पण याला शांती किती वेळासाठी हवी? त्या अवस्थेतून बाहेर निघेपर्यंत. एकदा त्या अवस्थेतून बाहेर निघाला त्याला परत अशांती आहे. ज्याला शांती पाहिजे होता हा झोपवला त्यांनी, अशांतीवाला जागा केला.
शांती पाहिजे अंतर्मनाला, अशांती पाहिजे बाह्य मनाला. बाह्य मनाला शांत बसवत नाही, ते माकडे ते सारखं उड्या मारतात. त्याग जो आहे म्हणजे यालाच भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्मामध्येच रत हो, फळाची अपेक्षा करू नको, यालाच त्याग म्हणते. जी कृती करता तुम्ही त्या कृतीच्या पाठीमागे जो हेतू आहे तो हेतूच नष्ट करा. तुम्ही कृती नष्ट करते एवढी हुशार. शरीराला जर काही मिळालं नाही, शरीर ते गोष्टी करायला तयार नाही होत. तुम्ही समोर गुलाबजाम धरा तेव्हाच तोंडाला पाणी येत नाही. म्हणलं तरी येतं काही नाही, येतं का नाही? तुम्ही समोर दगड धरा बरं, येतं पाणी. शेणाचा गोळा धरल्यावर मग ते आहे ते जातं का नाही? इंद्रियांचा स्वभाव येतो. त्याला त्याग निर्माण करण्यासाठी फार सोपं आहे का तुम्ही जागरूक व्हा. हे लक्षात ठेवा का मी शरीर नाही आणि याचे नाटकं पण मी नाही. या शरीराचे जेवढे नाटकं आहेत हे नाहीये मी, हे मन पण मी नाही, याच्यात चाललेले विचार पण मी नाहीये, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. साक्षी व्हा, घटनेमध्ये गुंतू नका. जेव्हा तुम्ही त्या घटनेपासून बाजूला व्हाल, जेव्हा तुम्ही करता आज जो भाव पकडलाय की मी करतो ह्याच्यातून जेव्हा तुम्ही बाजूला व्हाल तेव्हा तुम्ही जागरूक व्हा. तो पण जागरूक नाही होणार. ज्या विजेमध्ये तार आहे तिला तुम्ही धरून ठेवली आणि असे सोड ना, नाही सुटत नाही ना. तसंच आहे शरीराचं आणि मनाचं, सुटत नाही हो. त्याच्यापासून गण त्रास आहे. ब्रह्मकुमारी जे आहेत ओम शांती, त्यांनी असं शिकवतात, समोर एखादी सुंदर स्त्री आली, तिला उभा चेहत द्या, तिला पूर्ण फाडा आणि आता तिच्याकडे बघा. तुमच्या मनात काय भाव तयार होतील? त्यागाचे भाव तयार. पण तो एक चुकीचा प्रकार मला वाटतो. तुम्ही एवढे किळसवाणी मार्ग का करता? त्यापेक्षा तुम्ही हे लक्षात घ्या ना, मी एखाद्या जर सुंदर स्त्रीकडे बघितलं तर मी कधी कधी असा विचार करतो, ही म्हातारी झाल्यावर कशी दिसत? मुक्ती. हे पूर्वी करायचो मी, आता मला ते करण्याची गरजही पडत नाही. कारण मी बघतो की हे शरीर किंवा हे डोळे हे कोणाच तरी सौंदर्य काय करताय, बघताय. आणि हे फक्त चमड्याचं सौंदर्य आहे, त्याच्या आतमध्ये एक असं नाही सर. आता आली का पंचायत? ज्या गावाचं नावच माहिती त्या गावाला जायचं कसं? आज सर तुम्ही रोज चेतना म्हणता हो. आम्हाला चेतना नावाची स्त्री आठवते, मुलगी आठवते, चेतना हॉल आठवतो आम्हाला. हे भरपूर सारी दुनिया आठवती, पण चेतना कोणती? तुम्ही नेमकी चेतना कोणत्या चेतनेबद्दल बोलताय? समस्या ही आहे, आत्मा बोललं तरी गुळगुळीत झालं, ऊर्जा बोललं तरी तुम्हाला कळत नाही, परमात्म्याचा अंशही कळत नाही, आणि चेतना म्हटलं तरी कळत नाही. तर तुम्हाला पेटवायचं कसं? बरोबर आहे की नाही? मला सांगा, तुमच्याकडे एक मोठा आकाशामध्ये जाऊन उडणारा मोठा बॉम्ब आहे, पण त्याची वाट सापडली पाहिजे ना सर. किती पण मोठी गाडी असू द्या, ती चालू करायचं बटन किंवा चावी माहीत पाहिजे. तेच माहीत नसेल तर ते तासभर सापडीत असते. का हो गाडी? नाही, ते बटन सापडतोय, चालू कुठं करायचं? आता मोबाईल आणला नवीन नवीन, त्याला बरेच बटणं राहतात, ते चालू कसं करायचं, कोणतं काय दाबायचं, किती वेळ दाबायचं, काहीच माहीत नाही राहत. मोबाईल कोणाचा? तुमचा. तुम्ही विकत आणला म्हणल्यावर कोणाचा झाला? तुमचा. पण चालवायचा कसा, विचारायचं कोणाला? ही समस्या आहे. शरीर तुमचं आहे, हे जीवन तुमचं आहे, परंतु तुम्हाला त्या जीवनाविषयीचं सखोल ज्ञान नाहीये. आणि ते ज्ञान का नाहीये? कारण आम्ही शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर एवढे जास्त प्रभावित झालेलो आहोत. आम्ही त्या शरीराला आणि मनाला एवढं असं मजबूत केलेलं आहे की त्या शरीराचं जीवन म्हणजेच मी समजतो. माझं शरीर निरोगी असलं की मी म्हणतो मी निरोगी आहे, माझं शरीर जर आजारी पडलं मी म्हणतो मी आजारी आहे. तू कसला आजारी? समजा तुम्ही जेवण केलेलं आहे आणि तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे, मोटरसायकलमध्ये, तुम्ही काय म्हणाल? मला पेट्रोल नाही असं म्हणाल का? असं म्हणता लोक. काय रे, पेट्रोल नाही मला? अरे तुला नाही का, गाडीला नाही? कोणाला पेट्रोल नाही आहे? तुझ्या मोटरसायकलला पेट्रोल नाही, त्यामुळे प्रवास नाही करू शकत. तू किती पण खाल्लेला असू दे, त्या गाडीचं काही कामाचं आहे का? तू तिला लुटू शकतो फक्त बस, आणि उताराला धावू शकतो, राईट? परंतु तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि तुम्हाला प्रचंड भूक लागली आणि तुम्ही मोटरसायकलवर प्रवास करताना अशा भागामध्ये प्रवास करताय ज्या भागामध्ये तुमच्यासाठी पूर्ण नवीन आहे, नक्षलवादी भाग आहे, जंगली भाग आहे, आणि तिथून तुम्हाला 100 किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि तुमच्याकडे फक्त 100च रुपये, आणि तुमच्या गाडीला ॲव्हरेज 100च आहे, आणि तुमच्या समोर इकडे पेट्रोल पंप आहे आणि इकडे जेवणाचं हॉटेल आहे, आणि तुमच्याकडे 100च रुपये. तर तुम्ही ते स्वतः जेवण कराल का पेट्रोल टाकाल? काय टाकाल? का बरं? गाडी तुम्हाला 100 किलोमीटर घेऊन जाईल, तिथं तुमचं घर आहे, तुम्ही तिथं जाऊन पैसे काढून तुम्ही तुमचं जेवणाची व्यवस्था करू शकाल, आणि तोपर्यंत तुमचं शरीरसुद्धा तुम्हाला साथ देईल. पण जर गाडीत पेट्रोल नाही टाकलं आणि तेवढं जर खात बसला तर लुटीत तिथं नेईल का गाडी? यालाच कुठेतरी एखाद्या लुटून द्यावं लागेल. कळतं का तुम्हाला? म्हणजे हे कधी घडेल? जर तुम्ही जागरूक असेल तर.
आणि तुम्ही जर नाही वा आपल्याला भूक आवरत नाही, मग काय, मग याच्या का भीक माग, त्याच्या का भीक माग, मोटरसायकल टाकून जावं लागेल, अनेक गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? मार्ग नाहीये काय, पण ते सगळे मार्ग तुम्हाला कशात नेणारे आहे? संकटामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही जे काही करता ते करताना जागरूकपणे करा. मग जागरूक कोणी राहायचंय? कोणी राहायचंय जागरूक? तुमच्या आतमधल्या ऊर्जेने. मग तुम्ही म्हणाल ते कसं काय जागरूक राहायचं? बघा, डोळे बंद केल्यावर पण तुम्हाला दिसतं ना, का नाही दिसत? डोळे बंद केल्यावर तुम्हाला काहीच दिसत नाही का? हां, मग स्वप्न कसे काय पडता? स्वप्न कसे काय पडता हो? स्वप्न तुम्हाला पडता की नाही? अगदी हुबेहूब पडता की नाही? म्हणजे फक्त डोळ्याने दिसत नाहीये तुम्हाला, डोळे नसले तरी तुम्ही पाहू शकता. मग कोण बघतो तो? जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा स्वप्न कोण बघतो? अरे हा प्रश्न आहे एक. आता डोळे उघडे तर हे डोळे बघू राहिले हे तर कळलं मला, आणि मेंदू त्याचा अर्थ लावतोय हे बी माहिती आहे मला. मग जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हा कोण स्वप्न बघतो? बरं, मी जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा पण कोण जागा असतो? बरं ठीक आहे, हे सगळं काहीच कळलं नाही. मेल्यावर नेमकी कोण जातो? अच्छा, बर, हे माहिती आहे तुम्हाला. कोणत्या आकाराचा असतो तो? दिसायला कसा असतो बा? असं कधी पाहिला का तुम्ही? त्यांनी कधी तुमच्याशी बोलला का तो कधी? तो बोलण्यासाठी सर पहिली बाहेर शांतता झाली पाहिजे. तो बोलतो, आतला आवाज बोलतो, पण त्यासाठी तुम्ही शांत झाले पाहिजे, तुम्ही आत वळले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हे बाहेरचे कान सुद्धा लक्ष दिल्याशिवाय ऐकत नाही, हे बाहेरचे डोळे सुद्धा लक्ष दिल्याशिवाय पाहत नाही, ही जीभ सुद्धा लक्ष दिल्याशिवाय चव सांगत नाही, हे नाक सुद्धा लक्ष दिल्याशिवाय सुगंध सांगत नाही, आणि हे कान सुद्धा लक्ष दिल्याशिवाय ऐकत नाही. तुम्ही म्हणाल सर कसं काय शक्य आहे? तुम्ही जेव्हा मोबाईलमध्ये गेम खेळत असता, टी व्हीमध्ये काहीतरी सिनेमा पाहत असता, घरातून तुम्हाला 4 वेळा आवाज देता, तुम्ही काय म्हणता मी ऐकलंच नाही? अरे तुमच्या पलीकडे बसलेल्या माणसाला 4 वेळा ऐकू आलं, तो तुम्हाला सांगतो हा मी ऐकलं, हा मोबाईल खेळत होता गेम. ही इंद्रिय सुद्धा लक्ष जिथं असतं तेवढंच सक्रिय होतं, जिथं लक्ष जर नसेल इंद्रिय सुद्धा सक्रिय होत नाही. कान उघडे, डोळे उघडे तरी पण दिसत नाही, तरी पण ऐकू येत नाही. म्हणजे काय? कोणाचं तरी काय आहे? लक्ष आहे. ज्याचं लक्ष आहे तोच तुम्ही आहात. किती सोपं आहे. मग हे कसं कळेल? रोज त्याच्यावर लक्ष ठेवायचं. कोण लक्ष ठेवू राहिला? हा, माझ्या आंब्याच्या बागेतले आंबे रोज कमी होत आहे सर, मग मी काय ठेवतो? लक्ष. कालचा शेतकरी काय म्हटला? मी UPSCची परीक्षेची तयारी करतो, IAS ऑफिसरची. अशा शेतकऱ्याने जेव्हा केळीची बाग लावली, त्याने काय सांगितलं? आमच्याकडे बिबट्याचा वावर आहे, आमच्याकडे चोरांचा वावर आहे. मग मी केळीची बाग अशी लावली की कोणत्याही जरी अँगलनी बघितलं तर सगळीकडे मला काय दिसते? ओळी दिसतात, बरोबर, मध्ये गॅप दिसतो. अशी मी लागवड केली म्हणे. त्याच्या केळीमध्ये गेल्यावर कुठे बघा सगळी बाग दिसते. एका अँगलवर जर उभा राहिले तुम्ही, इकडं तिरपे, इकडं सरळ, इकडं तिरपे, पूर्ण अँगल दिसतात. म्हणजे त्याच्या नजरेमधून एकही गोष्ट सुटू शकत नाही. हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी सद्गुरू असं सांगता की तुम्ही आज जे काही काम करता हे तुमचे इंद्रिय करताय, तुमचं शरीर करताय, विचार करताय, तर तुमचं मन करताय, तुमच्या मेंदूमध्ये क्रिया चालू आहे, आणि तुम्ही त्यालाच काय म्हणताय? मी म्हणताय. तुम्हाला हे कळलं पाहिजे का जे ह्या शरीराला चालवतं, चाले हे शरीर कोणाची? या सत्य. कोणाच्या सत्याने चाललेलं आहे ते शोधा. सर मग कसं शोधायचं? डोळे बंद करा. हे इंद्रियांचा जो बाहेर जो प्रवास आहे तो बंद करा. म्हणून सगळे साधू, सगळे संत, सगळे ध्यानी हात बांधून डोळे बंद करून शांत बसलेले असतात, कारण ते स्वतःसोबत असतात. ते त्यांच्या आतमधल्या चेतनेला काय करतात? जागरूक करतात. आम्ही किती वेळ असं स्वतःसोबत राहतो? काही जण एकटे राहता, पण ते गणगणित एकटे राहतात. त्यांना गणगण सहन होत नाही म्हणून एकटे राहतात. म्हणजे ते काही साधू संत आहे असं नाही, ते काही ध्यानात नाही, ते ध्यानातून गेलेले आहे. त्यांच्या आतमध्ये मोठा गोंधळ चालू असतो. हो, आतमध्ये विचारांचा कल्लोळ चालू असतो, स्वतःचं स्वतःबरोबर युद्ध चालू असतं, भावनांचा टकराव चालू असतो, आणि आतमध्ये प्रचंड राग भरलेला असतो त्यांच्या.
आतमध्ये प्रचंड चीड भरलेली असते आणि स्वतः एक बारूद बनलेले असतात. स्वतःमध्येच एक असा कधीही फुटू शकतो असा ज्वालामुखी तयार करतात आणि स्वतःच नुकसान करून घेतात. लक्षामध्ये तुम्ही गाडी जाग्यावर जर रेस केली, जाग्यावरच बघा गाडी अशी थर्र करते, तुम्ही जर ती रेस जर लावून धरली ना, काही वेळानंतर एक एक पार्ट उडायला लागतो गाडीचा. तसे हे असतात, हे जागेवर बसून काही काम नाही धाम नाही, गाडी रेस हिंग हिंग हिंग. तरुणपणामध्ये म्हातार होते, म्हातारपणाची लक्षणं दिसायला लागतात शरीरावर सुद्धा, आचरणामध्ये सुद्धा. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये असलेली जी ऊर्जा आहे तिला चुकीच्या दिशेने काय करतो, प्रवाहित करतो. मग सद्गुरू काय सांगतात, ती जागी ठेवा. मग ती जागी काय राहत नाही, लक्ष नाही ना. ज्या गोष्टीवर तुमचं लक्ष आहे ती गोष्ट काय होते, सक्रिय होते. तुम्ही जर विचारांवर लक्ष ठेवलं तर विचार सक्रिय होतात. तुम्ही नकारात्मक गोष्टीवर लक्ष ठेवलं तर नकारात्मक गोष्टी सक्रिय होतात. तुम्ही जे बी पेरणार आहे तेच उगवणार आहे. आणि म्हणून तुम्ही शरीरावरही लक्ष देऊ नका आणि मनावरही लक्ष देऊ नका. मग तुम्ही लक्ष कुठे द्या, कशावर द्या, कृतीवर द्या. कृतीवर तुम्ही काय करता त्याच्यावर द्या. आपण लक्ष कुठे देतो, शरीरावर. लक्ष द्यायला कुठे पाहिजे, आता समजा तुम्ही खेळताय तर तुमचं लक्ष कुठे पाहिजे, खेळावर पाहिजे. तुमचं लक्ष कसं राहतं, मला लागतो का काय बॉल, मग लागतोच. तुम्ही विचार करता म्हणून लागतो. जो बॉलर आपल्या निशाणा अर्जुनासारखा सटीक करतो तो बरोबर स्टंपवर बॉल टाकतो, आणि जो मनामध्ये आणतो वाईड पडतो तो वाईडच टाकतो. कळतं का तुम्हाला? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे विचार नाही करायला पाहिजे त्या विचारांबरोबर ज्यावेळेस तुम्ही सक्रिय होता त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बोलवून घेता. कारण हे शरीर हे आज्ञाधारक आहे, हे मन जे आहे ते तुमचं गुलाम आहे. तुम्ही त्याला जे सांगा ते वास्तवात आणण्यासाठी काय करत सज्ज असतं. अंतर्मन हे गुलाम आहे, ते त्याला कुठल्याही योग्य अयोग्य काही कळत नाही. त्याला योग्य अयोग्य काही नाहीच आहे. योग्य अयोग्य हे बाह्य मनाला आहे, शरीराला आहे. शरीराचे लाडे होते, नखरे त्याचे. ते नखरे काय सुंदर शब्द आहे बघा. नखरे म्हणजे न खरे, जे खरेच नसते ते नखरे. मेकअप करायला 2 तास लागते, नखरे. एखाद्याला उठ आणि चल मला माहिती सांग म्हणलं ते हळूच उठत, एक एक पाऊल मोजित, तिथे जाऊन बळच उभं राहतं, भामट्यासारखं पाहतं. नखरे ना. एखाद्याचं पोट भरलेलं असेल ना त्याला जेवायला बसवा, ते म्हणतं काय केलंय जेवायला, तुला जर भूक लागली ते म्हणतं पहिलं वाढा. नखरे कोण करतं, ज्याचं पोट भरलेलं आहे, ज्याला तर नको आहे ते नखरे करतं. बरोबर आहे की नाही? मुलगी पसंत नसली का हा म्हणतो फ्रीजच पाहिजे, फ्लॅटच पाहिजे, कारच पाहिजे. हा बेकार, याला कार पाहिजे. तू शुद्धीवर आहे का बाबा? शुद्धीवरचा माणूस आहे ना तो आत्मपरीक्षण करतो, आणि बेशुद्ध माणूस आहे ना लोकांचं परीक्षण करतो. हे लक्षात ठेवा. सिंपल आहे. म्हणजे जागरूक राहणं म्हणजे काय, हे शरीर त्याचे भोग त्याच्या वासना या मनाच्या कामना ह्याच्यावर लक्ष राहणं म्हणजे जागरूक. CCTV कॅमेरा, हो, स्वतःच स्वतःवर लक्ष ठेवायचं. हे डोळ्यांना काम लावून द्यायचं, माझ्यावर लक्ष ठेव. कळलं का? ह्या कानांना सांगायचं की मी काय बोलतो ऐक. आपल्याला लोक बोलतात सगळं ऐकू येतं ना, आपण काय बोलतो ते कधीच कळत नाही. म्हणजे अनेक जणांना बोलतो ते STC म्हणतात, SCT नाही म्हणत, STC वैदिक. चुकून बरोबर नाही म्हणत ते. आपण काय बोलतो कानाला ऐकायला लावणं जा थोडस. तुम्ही कसं गाणं म्हणता हे तुझ्या कानाला ऐकू दे, ते परत म्हणणारच नाही. म्हटलं तर ते जरा आनंदात म्हणेल, आहे की नाही? हे लक्षात ठेवा. आपल्या इंद्रियांना कामाला लावलं पाहिजे, आणि ते कामाला तुम्ही तेव्हाच लावू शकता जेव्हा मालक जागा आहे. आणि मग त्याचा अर्धा भाग तुम्हाला नाही कळलाय. जागरूकता म्हणजे काय हो, नाही कळते साहेब आम्हाला. मग पुढचा भाग त्यांनी सांगितला संपूर्ण त्यागाने करा. बरं, तुम्ही आपोआप जागरूक होणार. त्यागाने करा म्हणजे काय, कुठलीही अपेक्षा न ठेवता समर्पित भावाने सगळं करा. म्हणजे विचारच करू नका, तुम्ही मध्ये येऊ नका. एखाद्याला नाचायला लावलं ना ते विचार करतं, ते कसं नाचत आहे, हे कसं नाचत आहे,
अरे कोण कोण पाहतंय? तुला काय करायचंय? नाचायचं कोणाला आहे? नाचायचं कोणाला सर? स्वतःला. हां, तुम्हाला नाचायचंय तर तुम्ही तुमच्या त्या गाण्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर ताल धरला पाहिजे. जसे तुमचे अवयव हलत असतील तसे तुम्ही हलवले पाहिजे. तुमचं लक्ष इकडे राहतच नाही. तुमचं लक्ष कुठं असतं? कोण बघते? बरोबर आहे की नाही? हॉटेलमध्ये गेल्यावर तुला काय आवडतं ते पाहि ना, शेजारच्यानी काय ऑर्डर केली ते पाहत. बरोबर आहे ना? हे खरं आहे का खोटं आहे? ही समस्या आहे. मी इंद्रियांच्या मागे धावतो. इंद्रियांच्या मागे जो गेला तो भोगामध्ये संपला. या जिभेला कधी तृप्ती मिळाली हो? तुमची जीभ कधी तृप्त झाली? आता तुमचं किती वय आहे? 55 वर्ष वय आहे. 55 वर्षापासून जिलेबी खाली, तरी दिसल्यावर तोंडाला पाणी येतच. येतं ना? वासना दुष्पूर आहे. तुम्ही तिला जेवढं इंधन टाकाल तेवढी ती भडकते. इंद्रियांचं तसंच आहे. तुम्ही त्याला जेवढं सुख द्यायचा प्रयत्न कराल तेवढे ते मागणी करता, आणखीन मला आणखी पाहिजे. बरोबर आहे ना? आणि म्हणून समस्या आहे. तुम्ही शरीराच्या मार्गे जाता म्हणून ते शरीराची इंद्रिय तुम्हाला भरकटवता. तुम्ही विसरून जाता की कोण आहात तुम्ही. दुसरं मन आहे त्याच्याही मागे जाता तुम्ही. कधी कधी विचारांच्या मागे भरकटता. हे असं केलं तर, आणि हे केलं तर, आणि असं वागलं तर, आणि तसं वागलं तर, असे कपडे घातले तर, असं जर आपण जर काम केलं तर, ह्या क्षेत्रामध्ये गेलो तर. कितीतरी विचार आमच्या डोक्यामध्ये. त्या विचारांच्या मागे आम्ही भरकटतो. जसं मोबाईल चालू केला की आम्हाला यश श्रीवेदिकचा व्हिडिओ पाहायचा असतो, पण आम्ही भलतीकच जातो, फार लांब जातो. तिकडून मग कोणतरी आवाज देतो, ओ चला टाइम झाला. अरे मी कोणता व्हिडिओ पाहायचा होता? भलता गेला पुढं तू. 5-25 रील पाहून आला परत जागेवर. भरकटला. का बरं? डोळ्यांच्या मार्गे मनोच्या मार्गे गेला. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हे असं म्हणतात सद्गुरू. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवायचंय, जागरूक राहणं म्हणजे ना शरीराच्या इंद्रियांच्या मागे जाणं ना मनाच्या मागे जाणं, त्यांच्या इच्छेचा त्याग करणं. शरीराला वासना आहे, मनाला कामना आहे, दोघांना सोडून देणं. तुम्ही म्हणा सर मग असं कसं काय सोडून द्यायचं? जेव्हा तुम्ही अपमानित होता, जेव्हा तुम्हाला प्रचंड अपयश मिळतं, जेव्हा तुम्ही प्रचंड दुःखात असता, तेव्हा तुमच्या मनातून आपोआप त्याग तयार करतो. तुम्हाला कुणी जर आवडीचा पदार्थ जरी घेऊन आलं, नको म्हणतं. हे इंद्रिय काय म्हणता? नको मला. अरे तुझं आवडीचं गाणंही ऐक ना. नाही नाही नको नको, काही लावू नको, मला शांती हवी. पण याला शांती किती वेळासाठी हवी आहे? जर त्या अवस्थेतून बाहेर निघेपर्यंत, एकदा त्या अवस्थेतून बाहेर निघाला त्याला परत अशांती हवी. ह्या 2 बहिणींनी वाटोळं केलं याचं. ज्याला शांती पाहिजे होता हा झोपवला त्यांनी, अशांतीवाला जागा केला. शांती पाहिजे अंतर्मनाला, अशांती पाहिजे बाह्य मनाला. बाह्य मनाला शांत बसवत नाही, ते माकडे, ते सारखं उड्या मारितात. त्याग जो आहे म्हणजे यालाच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्मामध्येच रत हो, फळाची अपेक्षा करू नको, यालाच त्याग म्हटलेलं आहे. जी कृती करता तुम्ही त्या कृतीच्या पाठीमागे जो हेतू आहे तो हेतूच नष्ट करा. तुम्ही कृती नष्ट करते, एवढे हुशार आहे. शरीराला जर काही मिळालं नाही, शरीर ते गोष्टी करायला तयार नाही होत. तुम्ही समोर गुलाबजाम धरा तेव्हाच तोंडाला पाणी येतं. नाही म्हणलं तरी येतं काहींना. येतं का नाही? तुम्ही समोर दगड धरा बरं, येतं का पाणी? शेणाचा गोळा धरल्यावर मग ते आहे ते जातं का नाही? नाही, इंद्रियांचा स्वभाव आहे तो. त्याला त्याग निर्माण करण्यासाठी फार सोपं आहे. काय? का तुम्ही जागरूक व्हा. हे लक्षात ठेवा का मी शरीर नाही आणि याचे नाटकं पण मी नाही. या शरीराचे जेवढे नाटकं आहेत हे नाही आहे मी. हे मन पण मी नाही, याच्यात चाललेले विचार पण मी नाही आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. साक्षी व्हा. घटनेमध्ये गुंतू नका. जेव्हा तुम्ही त्या घटनेपासून बाजूला व्हाल, जेव्हा तुम्ही करता आज जो भाव पकडला आहे की मी करतो ह्याच्यापासून जेव्हा तुम्ही बाजूला व्हाल तेव्हा तुम्ही जागरूक व्हाल. तो पण जागरूक नाही होणार. ज्या विजेमध्ये तार आहे तिला तुम्ही धरून ठेवली आणि असे सोड ना, नाही सुटत नाही ना. तसंच आहे शरीराचं आणि मनाचं, सुटत नाही हो. त्याच्यापासून गण त्रास आहे. त्या शरीरापासून त्रास आहे. हे काय शरीर सगळं मलमूत्राचे द्वार आहे, दुसरं काय त्याच्यामध्ये घाण आहे. तुम्ही मध्ये फाडाभरमध्ये काय आहे? ब्रह्मकुमारी जे आहेत
ओम शांती. त्यांनी असं शिकवतात, समोर एखादी सुंदर स्त्री आली, तिला उभा चेहत द्या आणि तिला पूर्ण फाडा आणि आता तिच्याकडे बघा. तुमच्या मनात काय भाव तयार होतील? त्यागाचे भाव तयार होतील. पण तो एक चुकीचा प्रकार मला वाटतो. तुम्ही एवढे किळसवाणी मार्ग का करता? त्यापेक्षा तुम्ही हे लक्षात घ्या ना, मी एखाद्या जर सुंदर स्त्रीकडे बघितलं तर मी कधी कधी असा विचार करतो, ही म्हातारी झाल्यावर कशी दिसल? मुक्ती. हे पूर्वी करायचो मी, आता मला ते करण्याची गरजही पडत नाही. कारण मी बघतो की हे शरीर किंवा हे डोळे हे कोणाच तरी सौंदर्य काय करताय, बघताय. आणि हे फक्त चमड्याचं सौंदर्य आहे, त्याच्या आतमध्ये एक असं नाही सर. समजा तुम्हाला एखादा श्रीमंत आणि असा रुबाबदार माणूस एखाद्या महागड्या गाडीतून खाली उतरला, कपडे बिपडे असे त्याचे एकदम रुबाबदार आहे, तर तुम्ही त्याचे कपडे पाहून इम्प्रेस होता. मी नाही होत. मी त्याच्याकडे माणूस म्हणून बघतो. तू किती पण मोठा असला तर तू पण शेवटी कोण आहे? माणूस आहेस. हॅलो, का तो फुटबॉलवरून जमिनीवर चालतो असा? आणि म्हणून मी त्याची अवहेलना पण करत नाही ना, त्याला कमी पण लेखत नाही, आपण लय मोठे असं पण नाही म्हणत. तू पण एक माणूस आहे, मी पण एक माणूस आहे. आपण दोन माणसं भेटू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. माणसं म्हणून भेटू शकतो. हे कधी होऊ शकतं? जर तुम्ही जागरूक राहिले तर. तुम्ही जागरूक नाही राहिले, तुम्ही लगेच प्रभावित होणार. गरीब दिसला का तुम्ही त्याला डॉमिनेट करणार, त्याचं दमन करणार. आणि जर श्रीमंत भेटला तुम्ही दबून जाणार. ताकदवर भेटला तुम्ही घाबरून जाणार. आणि कमकुवत भेटला तर तुम्ही तुमचा दम दाखवणार. नाही, ऑलवेज जागृत राहा.